नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पान व्यावसायिकांवर सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हा पान असोसिएशनच्या सहकार्याने सीताबन लॉन मार्केटयार्ड येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यामध्ये राज्यभरातील पानपट्टी व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा देखील करण्यात आली असून येत्या 7 जुलै 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य धडक मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी होते। यावेळी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष फैयाज तांबोळी, तुषार मेहत्रे, गणेश जाधव, आबा काळे, समीर शेख, साहेब तांबोळी, बापू हंपे, राजेंद्र बनसोडे, गणेश शिंदे, महेश मुर्तडकर यांच्यासह पदाधिकारी, होलसेल व्यापारी, पानपट्टी धारक, फेरीवाले मोठ्या संख्येने व्यावसायिक उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर विविध पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत पान व्यावसायिकांवर होत असलेल्या कारवाईबाबत तीव्र नाराजी देखील व्यक्त केली। 12 जूनला राज्याचे आयुक्त, अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त मुंडे साहेबांनी जाहीर काढला। मोका अंतर्गत कारवाई राज्यातील पान व्यावसायिकांच्यावर करण्याचा आदेश काढलेला आहे। त्या आदेशाला विरोध म्हणून राज्यातील पान व्यावसायिकांची या ठिकाणी आज आपल्या अहिल्यानगर जिल्हा पान असोसिएशनच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली। 7 जुलै 2026 रोजी राज्यातील 50,000 ते 60,000च्या आसपास या आंदोलनामध्ये पान व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। आमच्या मागण्या ज्या आहेत की सरकार 2013ला सुगंधी तंबाखूवर बंदी घातली। आता मोका अंतर्गत कारवाई करण्याचा घाट या राज्य सरकारनं व अन्न औषध प्रशासन विभागाने केलेला आहे। राज्यातील पान व्यावसायिक भयभीत झालेला असून या व्यावसायिकांनी काही दरोडेखोर चोर नाही आहेत। केला मोकाच्या अंतर्गत कारवाई पान व्यापाऱ्यांच्या कराचा हेतू जे आहे त्याला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येनं राज्यातील पान व्यावसायिक 7 तारखेला आझाद मैदानावर येणार आहेत। राज्य सरकारने जे काही निर्णय घेतलेला आहे, तंबाखू असेल किंवा गुटखा असेल, गुटख्याला तर आमचा पाठिंबाच आहे महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा। महाराष्ट्र पान व्यापारी राज्यव्यापी संघटना नुसतं आमचा व्यावसायिकांचा उपजीविकेचं साधन असलं तरी पण समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही 2012ला महाराष्ट्र पान व्यापारी महासंघानं गुटखा बंदीच्या आदेशाचं आम्ही स्वागत केलं समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून। परंतु 2013ला राज्य सरकारनं परत गुटखा सुगंधी तंबाखूवर पण बंदी आणली। सुगंधी तंबाखूवर बंदी आणल्यानंतर राज्यातील आमचे पान व्यावसायिकांचं कंबड मोडण्याचं कट कारस्थान या कायद्यानं केलं। त्याच्या विरोधातही मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन केलं। माझं सरकारला आणि अन्न औषध प्रशासन अधिकारी मुंडे साहेबांना विनंती आहे, कुठल्याही जर तंबाखूवर कॅन्सर होत असेल किंवा अनेक काय आमच्या व्यवसाय निगडीत असलेल्या गोष्टीमुळे जर कॅन्सर होत असेल, आज तुम्हाला माहीत असेल की फळभाज्या असतील, अनेक प्रकारच्या भाज्या असतील, धान्य असतील, आता स्वतः तुकाराम मुंडे साहेबांनी राज्यामध्ये धूमधडाका चालू केला आहे। दुधामध्ये भेसळ असेल, आमच्या या बंदीपेक्षा आमच्या व्यवसायिकांनी ह्या सुगंधी तंबाखूची बंदी घातल्यापेक्षा इतरत्र मोठ्या प्रमाणात केमिकल असेल, अन्य काही प्रकार औषधे एवढे घातक औषध आहेत, औषध फवारणीमुळं खऱ्या अर्थानं तिथं पहिलं तुम्ही कारवाई केली पाहिजे, कारण हे पोटामध्ये जाते, लहान मुलं बाळ सगळेच खातात, त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। गुटखा बंदी, सुगंधी तंबाखू जर तुम्ही बंद केल्यामुळं काय फार मोठा काय पराक्रम केला असं मला वाटत नाही। उलट सरकारनं घाणेरड्या केमिकलपासून घालणाऱ्या या ज्या तंबाखू असतील किंवा आणि काय इतर व्यवसाय गुटखे असतील त्यांना पाठबळ घालण्याचं काम सरकारने केलेलं आहे। उलट जादा प्रमाणात अशा घातक खाणाऱ्या लोकांना त्रास व्हायचं काम चालले। सरकार इकडे डोळजा करते। पूर्ण सरकार आणि अन्न औषध प्रशासन महाराष्ट्रातील जनतेचं दिशाभूल करण्यासाठी, वाहवा करण्यासाठी ह्या कारवाई चालू आहेत। ह्या कारवाईच्या अंतर काय फार मोठा फरक पडणार नाही। आम्ही सरकारच्या विरोधात उद्याच्या 7 जुलै रोजी मोठं आंदोलन करतोय, कारण जनतेमध्ये आणि WHO आणि ज्या सिगारेटची कंपन्या आहेत यांनी सर्वे केलेला आहे, सिगारेट मात्र चालतंय, सिगारेटमुळे कर्करोग होतोय ते चालतंय, सुगंधी तंबाखू का चालत नाही? दारू चालत्या। मग ह्या तुम्ही आमच्या
रोजीरोटीचा प्रश्न आहे. पान व्यावसायिक 10 लाख पान व्यावसायिक या राज्यामध्ये आहेत. ह्यांचा जर तुम्ही विचार करत नसाल किंवा ह्याच्यावर जगणारे कुटुंब आहे ह्याचा जर सरकार विचार करत नसेल तर या सरकारला करायचं तरी काय. एक तर नोकऱ्या देत नाहीत, सुशिक्षित बेरोजगार हे आमच्या व्यवसायामध्ये आहेत आणि तोपर्यंत हे नवनवीन कायदे निर्माण करून हाही आमचा आता व्यवसाय कुटुंब जगवायचा आम्हाला मुश्किल झालेला आहे. हे सरकारला जागा करायचं काम आहे आणि सरकारला खरोखर जर बंदी घालायचं असेल ना तर आम्हाला पहिला महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाला विश्वासात घ्यावं आणि मगच यांना 100% यांना बंदीचा फायदा होणार आहे. कारण बंदी घालून नुसतं उपयोग होत नाही. हा बंदीचा फायदा अन्न औषध प्रशासन विभागातील ह्यांचेच जबाबदार अधिकारी या गुटख्याच्या कंपन्यामध्ये सामील आहेत. अन्न औषध प्रशासनाचे झाल्यानंतर राज्यामध्ये तुम्ही कायदा निर्माण करताय. पोलिसांचा त्रास आमच्या पान व्यावसायिकांना राज्यातील चालू आहे. मोका अंतर्गत कारवाई, भीती दाखवायची, पैसे उकळायचे, कुठला न्याय आहे हो. आणि अशाने 100% बंदी होणार नाही आहे. आणि या बंदीला खत पाणी सरकार आणि अन्न औषध प्रशासन विभाग घालत आहे आणि हे मोडून काढण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन घेतलेलं 7 तारखेला आझाद मैदानावर. महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ संलग्न अहिल्यानगर जिल्हा पान असोसिएशन तर्फे मी आवाहन करीत इच्छितो की आजचा जो मेळावा झाला 3 तारखेला जेवढे माझे पान व्यापारी माझ्याकडे आले, पान धारक आले, त्यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सर्व पानधारक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पान असोसिएशन वाले जेवढे बी माझे पानधारक आहेत त्यांनी जास्तीत जास्त सरकारला दाखवण्यासाठी आपली ताकद काय आहे पानाची तर ते सर्वांनी तिकडे उपस्थित राहावं सकाळी 10 वाजता. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.